कॅश प्राइज असेल. आमच्या सतीश दादांना आहे क्रिकेटची हौस आणि त्यांच्या माध्यमातून पडतोय पैशाचा पाऊस. अप्रतिम गोलंदाजी जगदीलच्या माध्यमातून बॅक टू बॅक 4 डॉट बॉल येत आहेत आणि पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती जगदील. यावेळेस देखील अप्रतिम चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. बॅक टू बॅक 5 डॉट बॉल येत आहेत. मिडन ओव्हर होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. जगदील जो मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. म्हटलं जातं हिरे की चमक रखते तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. मिडन टाकला हा षटक तर 500 रुपयाचं कॅश प्राइज सुमितजी कोट साहेबांच्या माध्यमातून असेल. इथे बॅकफुट वरती आले फक्त दिशा दाखवण्यात येते. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 1 आकड्यावरती. राजा आणि हेमंत ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये त्यांना देखील माहिती आहे जगदीलची ओव्हर काढली बाकी 3 षटकांमध्ये आम्ही चांगली धावसंख्या बनवू शकतो आणि त्यासाठी जगदीलची ओव्हर जी मात्र सर्व्हाइव्ह करावी लागेल. त्या प्रकारे त्यांनी स्वतःची विकेट जी मात्र सांभाळून ठेवली आहे. मी म्हटलं होतं जगदीलच्या 2 ओव्हरी खूप क्रुशियल असतील आणि ते मी का म्हटलं होतं ते आपण पाहू शकता. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 1 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये काय झालं याला महत्त्व न देता येणाऱ्या षटकांमध्ये मी काय करणार आहे, माझ्या संघाने माझ्यावरती जिम्मेदारी का सोपवली आहे आणि ती जिम्मेदारी मी कशी निभवेल हे तुम्हाला पाहावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 1 अशी पाहायला मिळतीये. दुसऱ्या षटकाची सुरुवात. केतन बॉलिंग मार्कवरती तयार आहे. स्पेल मधील दुसरं सांघिक कोट्यातील हा दुसरं षटक घेऊन तयार आहे. यावेळेस फटका फसलाय. डाऊन दी बॉल कॅच झालीये ड्रॉप. 1 धाव झाली कंप्लीट आणि कॅच छूटा या गेंदबाज का दिल टूटा. पकडा कॅच जिंका मॅच असं आपण म्हणतो. फिल्डिंग अप्रतिम होती. हाफ चान्स होतं परंतु मी म्हणेल कॅच पकडायला पाहिजे होती. सेमीफायनलची मॅच आहे. प्रेशर आहे यात ती मात्र शंका नाही आहे. ज्या वेळेस कॅच सुटले त्या वेळेस इतिहास झालाय. ब्लेन लाराची कॅच सुटली 400 धावा झाल्या बनला इतिहास. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली 200 धावा झाल्या बनला इतिहास. रोहित शर्माची कॅच सुटली 264 धावा झाल्या बनला इतिहास. त्यामुळे इथे कॅचेस पकडाव्या लागतील. इथे डॉट बॉलची समाप्ती होती. चांगला चेंडू पाहायला मिळाला केतनच्या माध्यमातून. त्यासोबतच जर पाहिलं तर मागच्या चेंडूवरती आउटस्टँडिंग एफर्ट पाहिलं फिल्डरच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती फक्त 2 पाहायला मिळेल. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल कौशल सर येत आहेत. कॅच झाली आहे धरतीला दान. पुन्हा एकदा मी म्हणेल कॅच सुटली आहे. नशीब आणि नशीब संपूर्णपणे JC11 या संघाच्या बाजूने झुकलेलं पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 3 पाहायला मिळेल. किस्मत मौका देती है और मेहनत चौका देती है असं आपण सातत्याने पाहत असतो. शशांक ज्याच्या माध्यमातून मेहनत आपल्याला पाहायला मिळाली IPL मध्ये आणि त्याचप्रमाणे इथे किस्मतनी मोका दिलाय. राजा आणि हेमंत यांना त्यांच्या माध्यमातून कशी कामगिरी होईल हे पाहणं देखील मोठं औत्सुक्याचं असेल. डॉट बॉलची समाप्ती होईल. 1-0 आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 2 धावा ज्या मात्र खर्च केल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस बॅकफुटला आला फटका अप्रतिम. VVS लक्ष्मण स्टाईलने बॉलला फेकून दिले पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत सिंगल झाली एक्झिक्यूट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्ग से एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कुछ नाही से कुछ तो सही. 0 पेक्षा 1 धाव एकवटणं हे नेहमी चांगलं असतं आणि त्यामुळे इथे फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न झालाय. अच्छी गेंदों का सन्मान बुरी गेंदों का अपमान यालाच टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती 2 षटकांची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 4 या आकड्यावरती. 2च्या सरासरीने 4 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्ण प्रकारे जखडून ठेवायचं काम केलंय गोलंदाजांच्या माध्यमातून. फलंदाजांना कुठलाही मोठा फटका खेळून देत नाहीयेत
आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 अशी धावसंख्या पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती स्पेलमधील दुसरं सांगी कोट्यातीला तिसरा षटक घेऊन तयार होत आहे. जगदील बॉलिंग मार्कवरती तर स्ट्रायकर एंडवरती असतील हेमंत कोट ज्यांच्या माध्यमातून संघर्ष पाहायला मिळतोय. बेड्या ज्या मात्र त्याला कुठेतरी ठोकण्यामध्ये यश मिळालंय गोलंदाजांना अर्थात केतन आणि जगदीलला. इथे त्या बेड्या तोडाव्या लागतील. गाडी पहिल्या गिअरमध्ये तिला चौथ्या गिअरमध्ये टाकावी लागेल. मोठमोठे फटके मारावे लागतील परंतु ते मारले जातील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. तिसरं षटक होईल सुरुवात. जगदील जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. स्ट्रायकर एंड वरती हेमंत कोट पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती राजा असतील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू अप्रतिम चेंडूफेकी केली जाते. खोलवर टप्प्याचे चेंडू फेकले जातात आणि त्यानंतर पूर्ण प्रकारे फलंदाजाला हतबल करायचं काम इथे गोलंदाज करतोय. मी मॅच सुरू व्हायच्या आधीच म्हटलं होतं जगदील हा संघाचा ट्रम्प कार्ड आहे ज्याच्या नावावरती अनेक साऱ्या मॅचेस जिंकवण्याचं श्रेय देखील आहे. इथे फटका अप्रतिम आहे. चेंडू चालला गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. त्यामध्ये 5 चेंडू डॉट आहेत आणि 9 चेंडू डॉट आहेत आणि 5 सिंगल पाहायला मिळतात. त्यामुळे पूर्ण प्रकारे नाकुडा वॉरियर्सचा संघ वर्चस्व गाजवतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ जगदीलच्या माध्यमातून असं म्हटलं जातं खूबियाबी तुझमे खामियाबी तुझमे खूणने वाले तू बता क्या चाहिए तुझे मुझमे. प्रत्येकामध्ये कुठेतरी ड्रॉबॅक असतो. प्रत्येकामध्ये कुठेतरी एक स्ट्रेंथ असते एक विकनेस असते. त्याला टॅकल करून आपण मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली पाहिजे. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये 3 जगदीलच्या माध्यमातून 1.4 षटक कंप्लीट होत आहेत आणि त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्यात. एकतर्फी ही मॅच होत असताना सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते परंतु अजून 2 षटकांचा खेळ आणि या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फटका अप्रतिम क्षेत्ररक्षक होते परंतु बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. भाग्य भी बहादुरों का साथ देते. अगदी त्याप्रमाणे शेवटच्या क्षणी चेंडू डायव्हर्ट झाला आणि एकच धाव अर्थात गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 3रं षटक मार्गस्थ एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पुनश्च एकदा स्पेलमधील शेवटचं षटक घेऊन आणि शेवटचं हा चेंडू घेऊन. अप्रतिम अशी मॅच पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक पहिली. कालच्या दिवसामध्ये देखील एक गोष्ट पाहिली होती जसं जसं संध्याकाळचं सत्र होत गेलं तसं तसं चेंडू ट्रॅव्हल होत नव्हता. जास्त लो स्कोरिंग एन्काउंटर पाहायला मिळत होते. यावेळेस वाईट बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे जाते जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. एक प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आता उभा राहिलाय. ज्या गोलंदाजाने इतकी चांगली गोलंदाजी केली त्यांनी एक अवांतर टाकली आणि त्यानंतर अजय त्याच्याकडे का गेले. कारण तो चांगला गोलंदाज आहे त्याच्याकडे एक्सपिरियन्स देखील आहे. सध्याच्या स्थितीला तो चांगली गोलंदाजी करतोय. एकात अवांतर सगळ्यांचेच जातात. मग अशा वेळेला स्वतःच्या फिल्डरला बॅक का नाही केलं असा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 8 पाहायला मिळतील. 3रं षटक मार्गस्थ एका चेंडूचा किंवा 3रं षटकामधील शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये पहिला झटका लागतोय 8 या आकड्यावरती. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती एका
आपण टीम हर्डल घेऊ नका. 3 षटकांची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती. राजा यांना माघारी परतावं लागते. नवीन फलंदाज होम सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल, जो मात्र येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से बड़ी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी. फिलहाल इस मैच के अंदर नाकोडा वॉरियर्स टीम से लढना सीख लो. आज इथे लढावं लागणार आहे, कारण 3 षटकांमध्ये फक्त 8 धावा धावफलकावरती आहेत. इथून 2 षटकांमध्ये 25 ते 30 धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या कुठेतरी 40च्या आसपास नेणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती 4थ्या षटकामध्ये राहुल भंडारी पाहायला मिळतील. स्पेलमधील पहिलं सांगी कोट्यातील हा 4था षटक घेऊन तयारात. खोल्या टप्प्याचा चेंडू होता, चेंडू चाललाय डीप मध्ये. फिल्डर पाहायला मिळतील. केतन येत आहेत, उचलतील, फेकतील. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ. अजूनही डबल डिजिट मध्ये धावसंख्या नाहीये. हा खूप मोठा अपयश सध्याच्या स्थितीला बॅटिंगचं पाहायला मिळतो. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो, अर्थात JC11 या संघाच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू बॉडीला ब्रश होतोय. ओम चेंडू जो मात्र बॉडीला ब्रश झाला होता, किंबहुना डोक्याला लागला होता. ज्यावेळेस इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चेंडू डोक्याला आदळतो त्यावेळेस कन्कशन टेस्ट केलं जातं. त्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात. गोलंदाजाला फलंदाजाला त्याचं नाव विचारलं जातं, त्यानंतर त्याला आकडे दाखवले जातात. ते कुठले आकडे ते देखील सांगायला लावले जातात. यावेळेस वाईट बॉल येतोय. वाईट +1. टोटल 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती 2च्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4थं मार्गस्थ आहे आणि सध्याच्या स्थितीला फक्त 12 धावा धावफलकावरती. हेमंत आपण 3ऱ्या पंचाची मागणी करण्यात येते. बीमर चेंडू असेल, बीमर असेल. 9+1. टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिट वरती त्या चेंडूचा फायदा उचलला जाईल का, हा मोठा प्रश्न आहे. यावेळेस फटका चांगला होता. इनसाइड आउटचा देखील स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु 2च धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2च्या मदतीने 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 4थं षटक मार्गस्थ. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत पूर्ण प्रकारे संघर्ष पाहायला मिळतोय JC11 या संघाच्या माध्यमातून. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्याला पिक केलंय. बॉल सीमा पार मिड विकेटला क्लिअर करत संघर्षाचा बिगुल वाजवणारा हा संघर्षमय षटकार. धावा एकवटण्यात आल्यात आणि त्यामुळे 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु अजूनही 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील. यावेळेस बॅटची कडा यष्टीरक्षक झाले बीट आणि बॉल चाललाय 3rd मॅन रिझन मध्ये. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. या 4थ्या षटकामधील अप्रतिम गोलंदाजी होत होती, परंतु मी म्हणेल JC11 संघाच्या आंबोली गावातील राहुलजी पाटील असतील आणि प्रीतमजी घोरले असतील, हे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे आंबोली परिसर प्रीमियर लीग मध्ये.
डॉट बॉलची समाप्ती, 4 षटकांची समाप्ती होती आहे. धावसंख्या धावफलकावरती 21 पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. विनंती सर्वच मान्यवरांना या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. एक दैदिप्यमान आणि देखना असा हा सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसापासून अथक मेहनत आमचे गौतम सर असतील, अल्पेश सर असतील आणि त्यांच्या सोबतीला विनायक सर असतील यांच्या माध्यमातून घेतले जाते. त्यांचे देखील विशेष असं कौतुक. दरम्यान आपण पाहू शकतो संतोषजी गोट साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, थोडंसं स्पीडअप करा. यानंतर होणारी मॅच वायके वॉरियर्स विपक्ष विहान 11 असे दोन संघ सेमीफायनल क्रमांक दुसऱ्यामध्ये इन ॲक्शन मध्ये असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन चला तयार राहायचं. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साईडला लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल ची मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 22 या आकड्यावरती. संघर्ष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावफलकावरती आहेत. विनायक सर पहिल्या 2 मॅचेस मध्ये चालले नाहीत, परंतु त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे डॉट बॉल येईल. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय चेंडू जो मात्र दोन्ही स्टंपच्या मधून जातो तरी देखील बेल चालत नाहीत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न डाऊन दी बॉल. फिल्डर येतात, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसलाय. विकेटचं पतन ओमला परतायला लागते माघारी. झटका दुसरा. बावीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंचं खेळ अजूनही शिल्लक. 5वं षटक मार्गस्थ बाबा लेफ्टी बॅटर सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असतील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. फसवा चेंडू होता. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि अशा रीतीने फलंदाज बाद होईल. आल्या पावली बाबा यांना परतायला लागते. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. झटका लागतोय तिसरा 22 या आकड्यावरती. करा, टॉस करायचे. यावेळेस फटका अप्रतिम आहे. बॉटम हँडचा चांगला वापर आणि त्यानंतर बॉल चाललाय सीमा पार. षटकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती 28 पाहायला मिळेल. षटक आणि 5व्या षटकामधील एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 5 षटकांचे पूर्वार्ध 5 षटकांचे उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळते. हेमंतसाठी स्वतःची विकेट बाबा यांनी सॅक्रिफाईस केली.
मोठा फटका मारायचा प्रयत्न, एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 29 धावा धाव फलकावरती, 30 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. विहान 11 टीम कॅप्टन सँडी संदेश आपण यायचं, चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. वायके वॉरियर्स टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत विनायक सर, त्यामुळे विनंती असेल सँडीदा या आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. 30 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. रिपोर्टिंग करायचं, त्यासोबतच नाकोडा वॉरियर्स टीम सलामीचे दोन्ही बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. एका बाजूला अभिषेक, दुसऱ्या बाजूला राहुल भंडारी असे दोन खेळाडू पाहायला मिळतील.
पहिला चेंडू अभिषेकच्या माध्यमातून तडाखा आणि बॉल चाललाय सीमा पार पहिल्या चेंडूवरती संघ मालक अर्थात जेसी बॉलिंग मार्क वरती पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार अभिषेकच्या पॅट मधून. अभिषेक आणि अजय राहुल ही जोडी सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलटॉस चेंडू होता बॅटची कडा लागती या डॉट बॉलची समाप्ती होईल. 4 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ सोपं आणि मापक असं आव्हान आहे. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पुनश्च एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धावची मात्र कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळेल. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू. पहिला असेल लॉंग ऑफ मध्ये जॉन्सन. दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल काऊ कॉर्नर मध्ये असणार आहे. 30 धावे फलकावरती विहान स्पोर्ट्स आपला कॉल जो मात्र डिसिजन सांगायचंय. नवीन फलंदाज अजय चव्हाण उर्फ बेटा पाहायला मिळेल. DPL असो किंवा अनेक मोठमोठ्या स्पर्धा असो ज्या खेळाडूची वर्णी नेहमी आपल्याला पाहायला मिळते असा सध्याच्या स्थितीला अजय चव्हाण पाहतोय. स्ट्रायकर एंडवरती आहे. अभीच देखील कोलर टप्प्याचा चेंडू होता. इथे फलंदाज बाद होतोय. कॉलिंग कोऑर्डिनेशन खराब होतं. हवेच्या झोक्याने पत्त्याचं गळ डासावा अगदी त्याप्रमाणे बॅक टू बॅक 2 झटके लागतायत आणि आता नाकोडा वॉरियर्स संघ इन ट्रबल कारण दुसरा झटका बसतोय. 7 या आकड्यावरती फलंदाज राहुलची केळी संपुष्टात. राहुल बॅक टू दी पवेलियन. पाहायला मिळतोय. यावेळी स्टॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या इनिंग मध्ये मी म्हटलं होतं जगदीलच्या नावावरती अनेक आपण पाहतो जे मात्र विक्रम आहेत. अनेक वेळेला संघाचा तारणहार तो बनलेला आहे. त्याच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा पाहायला मिळाल्या होत्या. एकच धाव असेल. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. असंख्य धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली सिंगलच्या मदतीने 9 या आकड्यावरती. आणि या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये मी म्हटलं होतं जॉन्सनच्या खांद्यावरती पूर्ण प्रकारे त्याच्या संघाची जिम्मेदारी असेल. तो आला त्याने पहिली विकेट घेतली. त्यानंतर धावबाच्या स्वरूपात अजून एक विकेट त्याच्या षटकामध्ये पडली आणि त्याच्या माध्यमातून संघासाठी कमबॅक
होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. कंपनीमधून डायरेक्ट आणून द्यायचं. नाही नाही तो आहे ना फक्त आपटला ना की लगेच तो घाण वाटतो असं होतं. नऊ धावा धाव फलकावरती. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चला थोडस स्पीडअप करायचं. खूप जास्त अवधी घेतला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. यावेळेस डाऊन द लेग +1 टोटल 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. वाय +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं एका चेंडूचं की अजूनही शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती. रन बॉल इक्वेशन अर्थात अजूनही 19 धावांची गरज. 19 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फटका अप्रतिम. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच झाली आहे कंप्लीट आणि अशा रीतीने नाकोडा वॉरियर्स संघ आलाय पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती. मॅचची गोल्डन विकेट कॅरी अजय चव्हाण. बॅक टू दी पवेलियन. JC11 या संघाने घेतलेले आहेत. पहिली विकेट अभिषेक, त्यानंतर दुसरी विकेट राहुल भंडारी आणि आता अजय तंबूच्या आश्रयाला जातोय. अर्थात तिन्ही गोल्डन विकेट्स ज्या मात्र कॅरी झालेल्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचं JC11 संघ. JC11 जास्त अवधी लावू नका, थोडंसं स्पीडअप करा. आपल्यासोबत मानिवली गावचे पोलीस पाटील सन्माननीय रघुनाथजी गायकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. एक अप्रतिम असे खेळाडू आहेत, तितके सुरेख असे स्कोरर देखील आहेत. त्यांचे देखील विशेष असं कौतुक बोललं पाहिजे. दादांच्या माध्यम एन्जॉयमेंट आपल्याला पाहायला मिळते. JC बॉलिंग मार्क वरती आलेत. 18 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. इथे फिल्डिंग चांगली झाली आहे. एक धाव झाली कंप्लीट. 17 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. एक धाव झाली कंप्लीट. 12 धावा धावफलकावरती. इथे फटका अप्रतिम. 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. 2 धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 16 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. स्वतः संघ मालक पाहायला मिळत आहेत. बॉलिंगची कमाल सांभाळत आहेत. स्वतःवरती विश्वास त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात येतोय. परंतु एक मोठा प्रश्न पाहतोय आपण. जॉन्सन सारखा एक अप्रतिम खेळाडू ज्याच्याकडे टच देखील आहे, त्याला का गोलंदाजी साठी 2 ओव्हर दिल्या नाहीत. इथे एकदा होती कंप्लीट.
धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. अर्धा पल्ला 15 चेंडूंमध्ये कंप्लीट केला. अर्धा पल्ला अजूनही 15 चेंडूंमध्ये कंप्लीट करायचं. जसं जसं संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळेल तसं जसं एक गोष्ट आपण नेहमी या मैदानावरती पाहतो, धावसंख्येची मात्र कमी होते आणि चेस देखील होताना दमछाक होते. धावसंख्या किती असली तरी अगदी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतं. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल ओम आलाय, कॅच झाली कंप्लीट आणि धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय, झटका लागतोय. चौथा साधू बॅक टू दी पवेलियन. फलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. 14 चेंडूंमध्ये अजूनही 15 धावांची गरज. यावेळेस कॅचची संधी होती, एफर्ट चांगला होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एफर्ट जो मात्र चांगला पाहायला मिळाला. मंजिल उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ते हौसले सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे आपण पाहू शकतो JC11 या संघाचे आहेत. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल आणि अशा रीतीने 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 15 धावा धावफलकावरती, येणारे 12 चेंडू विजयासाठी. 16 धावा धावफलकावरती, येणारे 12 चेंडू विजयासाठी. अजूनही 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावांची गरज. जास्त टीम हँडल घ्यायचं नाहीये. बॉलिंग मार्क वरती हेमंत कोट पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 14 धावेंची गरज. मॅच अप्रतिम पाहायला मिळते. सेमीफायनल कसा असावा तर सेमीफायनल असा असावा. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकतो आणि या क्रीडा स्पर्धेला एक मानाचा तुरा लावणारी ही मॅच पाहायला मिळते. 12 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज. ज्यावेळेस 30 धावा हा लक्ष होता त्यावेळेस असं वाटलं होतं आरामातपणे 30 धावा होतील. इथे फटका अप्रतिम, परंतु 2च धावेंवरती समाधान मानावं लागतं. अजूनही 12 धावेंची गरज. 11 चेंडू शिल्लक, 12 धावेंची गरज. पहिल्या चेंडूवरती मी म्हणेल वुडलेंथ वरती चेंडू हिट झाला होता, त्यावरती पुल करायचा प्रयत्न, 2 धावा एक्झिक्यूट झाल्या. यावेळेस बॅटची कडा, चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. थर्डमॅन रिझन मधून 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 19 धावा धावफलकावरती. 10 चेंडूंमध्ये अजूनही 11 धावेची गरज आहे. चांगला असं फाईट बॅक JC11 या संघाच्या माध्यमातून दिला जातो. सेमीफायनल क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस चांगला फटका आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सातत्याने सिंगल डबलचा खेळ चांगला पाहायला मिळतो. 20 धावा धावफलकावरती. अजूनही 10 धावेंची गरज. 9 चेंडू आणि 10 धावेंची गरज. एक सोपा आणि मापक असं आव्हान आहे, परंतु
मागचे 3 षटक पाहिले तर थोडासा अवघड हा समीकरण पाहायला मिळतोय. स्लोवर पण गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले, पेट्रोलिंग चांगली पाहायला मिळाली. फेकी देखील एक्युरेट होती. एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. 8 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. अप्रतिम अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक पहिली JC11 विपक्ष नाकोडा वॉरियर्स. यावेळेस चांगला फटका आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. अप्रतिम अशी रन इन द विकेट पाहायला मिळते केतन आणि मनीष यांच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. विहान 11 आपला डिसिजन सांगायचा आहे. सँडी आपला डिसिजन त्वरित सांगा. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंड वर. विहान स्पोर्ट्स टीमने फिल्डिंग चूज केली आहे. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होती आहे. अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती. 23 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती मात्र आता ICU मध्ये शिफ्ट होत असताना पाहायला मिळेल. मॅच अप्रतिम आहे. सेमीफायनल चा थरार पाहू शकतो. पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे. 6 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज. थोडीशी चर्चा दोन्ही संघांमध्ये होईल आणि तोपर्यंत संधी असेल आमच्या DJ ऑपरेटरला. लागेल. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. अप्रतिम अशी ही मॅच पाहायला मिळतीये. सेमीफायनल क्रमांक पहिला आणि सेमीफायनल कसा असावा तर तो असा असावा. बॉलिंग मार्क वरती तयार. या डिफेंडिंग षटकामध्ये ओम तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती असतील. मनीष पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती केतन आपण पाहू शकतो. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील रमण शेठ तरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विनंती रमण दादा यायचे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. येणारे 6 चेंडू 7 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती मनीष. नॉन स्ट्रायकर एंड वरती केतन. गोलंदाजी ट्रॅक वरती ओम. लो फुल टॉस चेंडू होता. एक धाव झाली आहे कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. मॅच रफ अँड टफ सिच्युएशन मध्ये येऊन पोहोचली आहे. इथून हार जी मात्र मंजूर नाहीये JC11 संघाला आणि जिंकण्याची जिद्द
नाकोडा वॉरियर्स हा संघ देखील सोडणार नाहीये. येणारे 5 चेंडू सांगून जातील आपल्याला कुठला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. 5 चेंडू कंपल्सरी, 6 धावेंची गरज. यावेळेस मोठा फटका दर्जेदार बॉल सीमा पार केतनच्या पॅट मधून आलाय. हा विजयी षटकार. वॉरियर्स या संघाने सामना जिंकलाय, परंतु JC11 संघासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचेत, कारण मन सर्वांचे जिंकलेत तो संघ म्हणजे JC11 आहे, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम